नवीन मतदार आहे. यंदा ते पहिल्यांदाच मतदान करणार आहे. काय नाव तुमचं? गौतम राठोड. तुमचं किती मतदान आहे हे? माझं फर्स्ट मतदान राहणार आहे. कोणाला मतदान करणार? आता असं निशाणी बघून पक्ष बघून मतदान नाही करणार. जे कामं होईल, जे कामं आतापर्यंत जी सत्ता आहे तिने जे कामं केले, जे कामं पाहून आपण आता पुढचं मतदान करू ना. तुमच्या मनातील खासदार कसा असला पाहिजे? खासदार लोकनियुक्त पाहिजे, म्हणजे लोकांचं मन जाणून घेणारा पाहिजे, कामं करणारा पाहिजे. त्या हिशोबाने अपेक्षा काय तुमच्या? अपेक्षा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही कॉलेजला जात असताना तळोदा नंदुरबार रस्ता एकदम बोगस झालाय, तो बनला पाहिजे अगोदर तर. कारण की तिथं अपघात पण फार झाले वाकाचा रस्त्याजवळ, तो रस्ता बनला पाहिजे सगळ्यात अगोदर. रोजगार बी भेटायला पाहिजे वगैरे. आता परत म्हणजे मोठ्या नंदुरबारमध्ये काहीतरी नवीन प्लांट आला पाहिजे, नवीन डेव्हलपमेंट झाली पाहिजे, जे करून हा आदिवासी जिल्हा आहे त्यांना बी प्रोत्साहित भेटलं पाहिजे, त्यांनाही रोजगार भेटला पाहिजे. आणि सगळ्यात मेन म्हणजे व्यसनमुक्तीवर काहीतरी व्हायला पाहिजे, दारू वगैरे बंद करायला पाहिजे. बरं. हिना गावितांची हवा आहे का गोवालपाडवींची? हवा कोणाची ते तर नाही सांगता येणार, कारण की दोन्ही बाजू बरोबर आहे. आपण या ठिकाणी बघतोय नवीन मतदार आहे, त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहे. काय नाव तुमचं? नाव काय? माझे नाव सुदाम मगरे. काय वातावरण काय तुमच्या गावात? भाजप का काँग्रेस? हे एवढं निश्चित काही सांगू शकत नाही. जेव्हा काय होईल त्यांनी अपेक्षा कोणाकडनं तुमचं? त्यापेक्षा आपल्याला काय कोणी आला तर शक्यतो भाजपच येईल. बरं. तुम्ही काय सांगता? काय सांगणार? काय सांगा? जय ईश्वर महाराज. काय कोण येईल निवडून? इकडे तसं पार्टी चेंज व्हायला पाहिजे असा अंदाज आहे. पार्टी चेंज व्हायला पाहिजे असा अंदाज आहे. परिवर्तन व्हायला पाहिजे. हा. हिना गावीत की गोवालपाडवी? नाही, गोवालपाडवी गोवालपाडवी असा एक अंदाज आहे. आपण बघतोय 100 एक व्यक्ती मिळाला तळोद्यातनं गोवालपाडवीचं नाव सांगतात. खरं इथं भारतीय जनता पार्टीचा हा बालेकिल्ला आहे. खूप कमी असं गोवालपाडवीच्या बाबतीत बोललं जातंय. तळोदा शहादा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा बोलबाला आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, तळोदा.